मराठी, ते धडक ते धडक। चट्टान और तूफान की दोस्ती, गाज और गर्जन की दोस्ती, पूरब पश्चिम मिलते हुए हैरत ये दोस्ती। दरदम 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 दरदम। नेल्लोर आंध्र प्रदेश येथील सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक आणि आमचे जीवाभावाचे मित्र नेल्लोर मराठा मित्रमंडळ युथचे उपाध्यक्ष माननीय राहुल शेठ संजय बाबर उर्फ सावकार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय अक्षय शेठ अशोक जाधव साळशिंगे, माननीय अभिजित शेठ देवदास जाधव वलवण आणि माननीय कृष्णा शेठ पाटील चिंचणी तासगाव। पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आलेत। रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू। त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या। निवडणुकीच्या काळात पक्षप्रवेश अनेक होतात, त्याच्यापेक्षा वेगळा पक्षप्रवेश आहे। निवडणुकीच्या काळात ते पक्षप्रवेश काही स्वार्थासाठी होतात, काही पक्षाच्या गरजेसाठी होतात, किंवा काही हौसे गौशे नवशी म्हणतात तसं निवडणुकीच्या काळात होतात। परंतु ह्या पक्षप्रवेशाला एक आगळं आणि वेगळं महत्त्व आहे। बापू, तुम्ही सांगितलं की अजयदादांनी बेंगलोरमध्ये जर हवं आणि आम्ही बोलवलं त्यावेळी यावं, पण माझी तुमची कल्पना जरा वेगळी आहे। अजयदादांनी पक्षप्रवेश केला आहे, तुम्ही अजयदादा कुर्लीचे कार्यकर्ते म्हणून बघू नका। अजयदादा, प्रतापदादा हे आपल्या ज्या मतदारसंघाचं जो भक्कम आधारस्तंभ किंवा आपलं कॉन्क्रीट आहे ते गलाई बांधव आहेत। त्या गलाई बांधवांचं एक वेगळं स्थान निर्माण केलेली ही मंडळी आहे। त्यामुळं आपल्याला अजयदादांचा, प्रतापदादांचा उपयोग नक्कीच कुर्ली नव्हे, मतदारसंघात नव्हे, तर आपल्या राज्यात, देशात होऊ शकतो। मी प्रथम प्रतापदादा, अजयदादांचं स्वागत करतो शिवसेना पक्षामध्ये। हे स्वागत करत असताना माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही इथं काम करण्याचा निर्णय घेतला। तो निर्णय घेताना कदाचित तुमच्या मनात द्विधा मनस्थिती होती, परंतु स्वर्गीय अनिल भाऊंची पार्टी, शिवसेना तर आहेच, पण स्वर्गीय अनिल भाऊंची पार्टी ही अशी पार्टी आहे याला कोण मालक नाही। आम्ही सगळे सेनापती आहे आणि सगळी बसलेले लोक मालक असतील। त्यामुळे ह्या पार्टीत येताना तुम्हाला कसलाही त्रास किंवा तुम्हाला कुठला पश्चाताप कधीच होणार नाही, एवढी तुम्हाला खात्री आणि ग्वाही आम्ही भाऊभाऊ तुम्हाला दोघांना देतो। तुमच्या सर्व अडचणी, म्हणजे तुमच्या सामाजिक, तुमच्या बाकी अडचणी असल्याचा प्रश्न येत नाही, सामाजिक किंवा तुमच्या ज्या काय तुमच्या गावच्या समस्या असतील त्या सर्व सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू। एक पक्ष म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने संधी देण्याचं काम तुम्हाला करेल, एवढी तुम्हाला खात्री देतो। मी जास्त वेळ दवडणार नाही, पण एक चांगल्या लोकांचा प्रवेश आपल्या पार्टीमध्ये झाला आहे, त्याचा आनंद मला फार आहे। बापू, तुम्ही सायलीताईबद्दल बोलला, परंतु सायलीताईने मराठीत नाही, त्यांनी इंग्लिशमध्ये लिहून आणलं होतं, बरोबर ना? मराठीत आणलं होतं, परंतु एवढं धाडस, एक कुटुंबाचं, चुलत्याबद्दलचं प्रेम तिच्या मनात होतं, म्हणून ती व्यक्त झाली। ते व्यक्त होणं
हे कुटुंबाचे संस्कार त्या ह्याच्यातून कळतात. माझं ते पण एक वेगळं कुटुंबाचे संस्कार ह्या कुटुंबाला आहेत, एक वेगळं चारमय कुटुंबाला आहे एवढी तुम्हाला खात्रीने सांगतो. आणि एक चांगलं कुटुंब, चांगलं नेतृत्व आपल्याला ह्या पार्टीला मिळालं एवढी तुम्हाला खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मला असं वाटतं की हे घर, हे जे कुटुंब आहे अजय दादांचं आणि प्रताप दादांचं, ते ऑलरेडी अर्ध भाऊंचंच होतं. ते ऑफिशियली फक्त इथे येणं बाकी होतं, कारण मनीषा ताईंचे वडील म्हणजे आम्हा सगळ्यांच्यासाठी, बाबर कुटुंबियांच्यासाठी अनिल भाऊच आहेत. म्हणजे महिलेचा वाटा महत्वाचा आहे मनीषा वहिनी, नक्कीच. वकील साहेब इथे जेव्हा बोलत होते आणि दादांचं आणि भैयांचं म्हणजे प्रताप दादांचं आणि अजय भैयांचं जेव्हा आम्हाला ओळख करून देत होते, तर पुढची नावं दोन्ही जर काढून टाकली, शांत संयमी दादा आणि अग्रेसिव्ह आणि धडाडीचं नेतृत्व भैया, हे आम्ही खूप पूर्वीपासून, आपण सगळेच खूप पूर्वीपासून बघतोय. आणि मला असं वाटतं की डिसले कुटुंबात दादा आणि भैया ही जी जोड आहे ती नक्कीच भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या समोर मोठं होणारं हे नेतृत्व आहे, हे दिसतच आहे. ही जी जोड आहे, ही जोड आपल्या सगळ्यांच्यासाठी एक आदर्श आहे. म्हणजे पूर्वी एक जोड आदर्श आहेच आणि आता भाऊंच्या कुटुंबात, आदरणीय भाऊंच्या कुटुंबात अजून एक अशी जोड या जोडीला सोबत आलेली आहे. तर मला असं वाटतं की ही जी ताकद, कुर्लीकरांनी ताकद मला वाटतंय येत्या इलेक्शनमध्ये दाखवूनच दिलेली आहे. लीड बद्दल मी काहीच बोलणार नाहीये. 460 लीड आपल्याला मिळालेलं आहे. फार आकडेवारीत मी जाणार नाही, कारण सगळ्यांना भूक लागली आणि सगळ्यांना भैया साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. त्यांचे शब्द आपल्या कानावर पडावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण कुर्लीकरांचं प्रेम आता, आणि मला वाटतं वकील साहेब म्हटले की ज्या सगळ्या ज्येष्ठांची नावं घेतली ज्याच्यामुळे कुर्ली गावाची ओळख आहे, ते ज्येष्ठ कुठे जरी असतील तरी तिथेही भाऊंच्या सोबत असतील आणि तिथून ते बघत असतील की आता संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि आता इथून पुढे जी ताकद आदरणीय भैया साहेबांना या दोघांच्या माध्यमातून मिळणार आहे, त्यामुळे विकास तर झालेलाच आहे, विकास अजून भरपूर व्हायचा आणि आदरणीय भैया साहेबांच्या दृष्टिकोनातला जो विकास आहे त्या विकासाला नक्कीच या दोघांच्यामुळे चालना मिळणार आहे. तर कुर्लीकरांचे आभार मानायची ही जी संधी मला तुम्ही सगळ्यांनी दिली त्याबद्दल सगळ्या कुर्लीकरांचे आणि इथे बसलेल्या सगळ्या महिलांचे, प्रामुख्याने सायलीताई अमेझिंग. म्हणजे ज्या भाषेत आपण रोज बोलतो ती भाषा सोडून, मातृभाषा आहेच, आपल्याला अभिमान आहेच, पण ज्या भाषेत आपण रोज बोलतो ती भाषा सोडून एवढ्या सगळ्यांच्या समोर येऊन आपल्या काकांचं कौतुक करणं हे वाखाणण्याजोगं आहे. तर एकदा सायलीताईसाठी टाळ्या आणि तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.